ओके. तर या व्हिडिओमध्ये आता आपण बघणार आहोत जो आपला आता पहिल्यांदा आपण कंटिन्युटी इक्वेशन फॉर थ्री डायमेन्शनल साठी अभ्यास केला होता. ओके. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कंटिन्युटी इक्वेशन फॉर द वन डायमेन्शनल. दोन्हीचे जे काही कन्सेप्ट आहेत ते सिमिलर आहेत, फक्त ते 3 डायमेन्शन साठी आणि हा फक्त 1 डायमेन्शन साठी, फक्त इतकाच फरक आहे. यामध्ये काय करायचं, आपल्याला एक ट्यूब कन्सिडर करायचं आहे. त्या ट्यूबला ए बी नाव द्यायचं आहे. ऍट द एंड ट्यूब आहे, तर दोन्ही साईडला नाही का, म्हणजे फ्लुइड एंटर होण्यासाठी आणि फ्लुइड लिव्ह होण्यासाठी आपल्याला स्पेस पाहिजे. सो एंटर ए बी या पार्ट पासून होणार आणि लिव्ह ए डॅश बी डॅश, आणि हा डिस्टन्स असेल तो डी एस डिस्टन्स असेल. ओके. ज्यावेळेस फ्लुइड आपला एंटर होतोय, तर त्यावेळेस फ्लुइड एंटर्स थ्रू द ए बी, दॅट इज रो ए व्ही. रो म्हणजे त्याची काहीतरी डेन्सिटी असणार आहे, ए म्हणजे ऍक्सेलरेशन, आणि ए म्हणजे सॉरी, हा जो एरिया आहे तो त्याचा एरिया असणार आहे, आणि व्ही म्हणजे ती जर का फ्लुइड फ्लो होते, एखाद्या पाईप मधून जर का पाणी जात आहे, तर त्याची डेन्सिटी, त्या पाईपचा एरिया आणि त्या पाण्याला जाण्यासाठी लागणारी वेलोसिटी, ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये कन्सिडर करणार आहे. ओके. त्यानंतर जर ज्यावेळेस फ्लुइड एंटर होतोय, तर तो एका पाईपच्या एका थ्रू आपण जर का पाणी टाकलं, एका एका साईडने टाकल्यानंतर दुसऱ्या साईडनी येणार आहे, तर ती दुसरी साईड म्हणजे कुठली आहे, हा ए डॅश आणि बी डॅश आहे. ओके. तर ह्यातून जे फ्लुइड लिव्ह होतं ते काय असतं, जो फ्लुइड एंटर झालाय तो तर असणार आहे, बट विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स काहीतरी त्याच्यामध्ये चेंजेस होणार आहे, म्हणून डो बाय डो एस इंटू रो ए व्ही इंटू डी एस, हा आपल्याला इक्वेशन भेटेल. आणि ज्यावेळेस या दोन्हीचा आपण डिफरन्स घेऊ, त्यावेळेस ऍक्च्युअल फ्लो थ्रू द दॅट पाईप, इट विल बी द मायनस डो बाय रो ए व्ही इंटू डो एस. आता यामध्ये काय होतं, हा रो ए व्ही कॅन्सल होतं, प्लस मायनस राहतो कुठला, हा टर्म. ओके. मग वन डायमेन्शनलच असल्यामुळे हा एकच साठी राहिला. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केला होता, तो 3 डायमेन्शन साठी होता, म्हणून आपण त्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड तिन्ही डायरेक्शन घेतला होता. बट इट विल बी द ओनली वन डायरेक्शन, so it will be the only having one equation. Okay. After that, the fluid elements, it is the both, in the both equation the fluid element flow is the same, it will be the rho a into ds. Okay. Then the rate of change of increase of rate of fluid element with respect to time, it will be the dou into dou t of rho a into ds. This will be the equation number 2, and equate the equation number 1 and equation number 2, we get after the cancellation this equation. Okay. That is rho do do s will be the cancel. Okay. After that it will be the, then with respect to time it is considered as a constant, so it is equal to, after is going to the equal to, it will be the 0. Okay. So remaining what, dou by dou s into rho av, so nothing but rho av is equal to 0, but in this condition rho is constant, so a and v for the rho av for the entering, rho av for the leaving, both are the similar. Okay. After that rho is the constant, then a1 v1 is equal to a2 v2. This is a simple derivation of in this unit. Okay. This will be the second derivation, the asked for the 7 marks to 6 marks. Okay. After that, next derivation is that, next derivation, this is the last derivation of this unit. Okay. Derive the relation for the potential velocity and the streamline. The what is the potential velocity is the phi is the constant, then differentiate with this, it will be the 0. Then dou phi by dou x into dx, and dou phi by dou y into dy. This will be the nothing but minus u, this will be the minus v. Equate this equation, that is minus u into dx minus v into dy. Then d, this is goes to is equal to, then u into dx plus v into dy. ओके. यामध्ये सिम्पली काय करायचं, आपल्याला जो फाय आपला आपण घेतलाय म्हणजे कोण, वेलोसिटी पोटेन्शियल, त्याला इक्वल टू 0 करायचं आहे, आणि त्याला काय करायचं, फायला विथ रिस्पेक्ट टू एक्स ने डिफरन्शिएट करून, या लाईनला बघा, फायला एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स ला डिफरन्शिएट करून त्याला मल्टिप्लाय बाय डीएक्स करायचं आहे. सिमिलरली वाय ने डिफरन्शिएट करून मल्टिप्लाय बाय वाय करायचं आहे, आणि ह्याला हा काय होईल, डो फाय बाय डो एक्स म्हणजे मायनस यू असतो, डो फाय बाय डो वाय म्हणजे मायनस व्ही असतो. ह्याला इज इक्वल टूच्या बाहेर इज इक्वल टू केलं तर इज इक्वल टू 0 होतं, आणि हा पॉझिटिव्ह साईड इकडे, निगेटिव्ह साईड इकडे आल्यावर पॉझिटिव्ह होतं. तर ह्याला काय करायचं, आपल्याला डो वाय बाय डो एक्सच्या टर्म मध्ये आणताना इथं मायनस यायला पाहिजे. ओके. मायनस यू बाय व्ही येईल, का तर
प्लस यू डी एक्स हा पलीकडच्या साईडला गेल्यानंतर काय होईल मायनस होईल. सो इट विल बी मायनस. सिमिलरली फाय साठी करायचं आपल्याला. फाय 0 आहे. फाय झाला आपला. आता साय साठी करायचं. साय म्हणजे काय आपला स्ट्रीम लाईनचा इक्वेशन. सो साय इज अ कॉन्स्टंट. डिफरन्शिएट साय इज 0. परत ह्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करायचं आहे. मल्टिप्लाय बाय एक्स करायचा आहे. ओके, इट विल बी द डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय आणि मल्टिप्लाय बाय वाय करायचं. ओके, ह्या दोन गोष्टी केल्यानंतर ना आपल्याला हा म्हणजेच काय असतो आपला व्ही आणि इट विल बी द डो साय बाय डो वाय म्हणजेच मायनस यू असतो. ह्याला परत काय केलं आपण इज इक्वल टूच्या पलीकडे पाठवलं. त्यानंतर ना काय 0 येईल. तर हा मायनस यू डी एक्स पलीकडे गेल्यावर प्लस होईल आणि ह्याला परत व्ही बाय यू किंवा डी वाय बाय डी एक्सच्या टर्म मध्ये आणल्यानंतर ना हा इक्वेशन भेटेल. म्हणजे हा आपला इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ह्या ज्यावेळेस ह्या दोन्ही इक्वेशनला आपण इक्वेट करू त्यावेळेस आपल्याला काय आन्सर भेटेल -1. ज्यावेळेस ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन दॅट इज इक्वेशन नंबर 1 अँड 2 इट विल बी द -1 मीन्स द साय and phi means streamline and potential line both are the orthogonal to each other, and another word we can say it is the perpendicular to each other. This is the most important derivation for 6 marks. Unit number 3 means unit number 3 having three-dimensional continuity equation, first derivation. After that one dimensional. Okay, after that orthogonal derivation for the phi and psi. What orthogonal for stream function, streamline and velocity function. Okay, it will be three derivation in this unit. Okay, thank you.